हाय, आषाढी एकादशी निमित्त आम्ही छोट्या पंढरपूरला गेलो होतो, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. रस्त्याने मस्त आम्ही पायी चाललो होतो. बाबूनी खूप छान एन्जॉय केला. त्याच्या पप्पांनी त्याला छान अशी केळी वगैरे खाऊ घातली होती आणि गेल्यानंतर ना खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला येताना पण तेवढीच गर्दी लागली होती. रस्त्याने दिंड्या वगैरे पण खूप होत्या आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाऊन छान दर्शन वगैरे घेतलं आणि मग ना बाहेर आलो होतो. इथं मला कंद दिसला. मी हे फर्स्ट टाइम पाहिलं होतं म्हणून मला ते खाऊन बघायचं होतं. रिॲक्शन थोडीशी इग्नोर करा, पण ठीक होतं, गोड लागलं होतं. त्याच्यानंतर ना घरी आलो, आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी इथं पायनॅपल कट करायला घेतलं होतं. आता मी ना फर्स्ट टाइम असं पायनॅपल कट करून बघणार होते. मी नेटवरतीच असं बघितलं होतं युट्यूबला, म्हणूनच म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया. आणि मग छान असं कट झालं. एकदम सोपी ट्रिक होती कट करायला, पण ना खरं सांगू, जेव्हा आपण पायनॅपल गोल कट करून खातो ना, तेव्हाच त्याची खरी मजा येते. तुम्ही कधी असं ट्राय केलंय का? मला नक्की सांगा. तसं पायनॅपल ना खरंच खूप छान निघालं होतं. एकदम टेस्टला पण मस्त होतं. आणि त्याच्यानंतर मग छान असं साबुदाणा खिचडी बनवायला घेतली होती. छान असं फराळाचं केलं, मस्त चिप्स वगैरे तळले होते आणि त्याच्यानंतर बाबूसाठी छान खिचडी केली होती आणि सकाळी मस्त उपवास सोडला. बाय.